नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग बनवता. तर मित्रांनो, आज आमचो बेत हा बिर्याणीचो आणि थंडी तर जामच लागता, एकदम कडाक्याची थंडी आ. मग आम्ही ठरवलं पोरांनी म्हटला बिर्याणी करायची मस्तपैकी थंडीत गरमागरम. तर मी हय वेदाना आणि भाऊ तर आम्ही चौघजण आहो. बिर्याणी करतो मित्रांनो. तर चला तर मित्रांनो बघूया बिर्याणी कशी होता. थंडी तर गार एकदम बर्फासारखीच लागता. मित्रांनो बघूया आपली बिर्याणी कशी होता ती थंडीत ना. मित्रांनो, हे आपले तांदूळ आहेत. टाक पाणी. पहिलं आपण भात करून घेऊया, त्याच्यानंतर चिकन बनवूया मस्तपैकी. अर्ध्या तासात बिर्याणी हो कोया. 8 वाजले. भात शिजत ठेवलेलो आणि आम्ही आता चिकन मॅरिनेशन का घेऊ थोड्या वेळात, जे आत्ताच घेणार. चिकन आणि आता आम्ही ते का मसाले लावता. आपलं मीठ, सगळे मसाले बघा, सगळे आहेत. एवढे सगळे मसाले आहेत आणि मंदार आहे आमचं कांदे कापता. आलं लसूण पेस्ट, हे खडे मसाले आहेत हे पेपरमध्ये, शेजवान चटणी आणि हे आपले घरातले मसाले आहेत सगळे. तर एक एक टाकूया मित्रांनो. आणण्याकडे ना सगळ्यात पहिला मीठ टाकूया. एवढं मीठ टाकते. चिकन मसालो, तर ह्यो बिर्याणी मसाला मित्रांनो. आलं लसूण पेस्ट, घरगुती मसाला मित्रांनो. 1 चमचा टाकतंय, थोडं जास्ती. त्याच्यानंतर बंद कर मित्रांनो, हळद. चल ओके मित्रांनो, दही जास्त टाकायचा नाही, 2 चमचे ॲड करायचा. तुम्ही ह्याच्यानुसार करू शकता, तुमका जास्त ग्रेव्ही हवी असत तर. पण दह्यांना बिर्याणी जरा गोड होता, त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचा, कमी प्रमाणात टाकायचा. कांदो जास्त टाकायचो ग्रेव्हीसाठी, दही कधी नाही ग्रेव्हीसाठी जास्त टाकायचं. मित्रांनो, आपले सगळे मसाले झाले टाकून, आता ह्या सगळ्या मस्तपैकी मिक्स करूया. बिर्याणीचा विषय काय असता मित्रांनो, जेवढं चांगलं तुम्ही मसाला वापरशाल ना, तेवढी बिर्याणी भारी होणार. मसालो आणि ते का मॅरिनेट चांगला करायचा. चिकन का मसाले बिसाले व्यवस्थित लागले आणि मीठ वगैरे सगळे खडे मसाले वगैरे चांगले वापरलास ना, तर बिर्याणी 1 नंबर होता. आता ह्या मसाल्यात फ्लेवर बघा कसं इलो, कलर बघायचो प्रॉपर बिर्याणी जो कलर इलेलो आहे का. आणि असाच तुम्ही करून जर ना टिक्का बिक्कायचा बनवलास ना, 1 नंबर लागता, हॉटेलसारखा लय भारी लागता टिक्का. तर मित्रांनो, आपला झाला मिक्स करून. तर हे आता असाच ठेवायचा. हे बघा. चल मित्रांनो, कांदो कापलाय, कोथिंबीर कापलाय, तर मिरची हो, हे बघा 2 कलरच्या मिरच्या 2 कलरची मिरची स्पेशल आणला व अशी उडवायची एकदम चरचरावून. चरचरावून. आपली मिरच्यो, 1 टोमॅटो. आपण 4 कांदा कापला, 2 मिरच्यो, 1 टोमॅटो. किती अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलोचे राईसच्या बिर्याणीक एवढा सामान लागता. तुमका सांगतंय, तुम्ही केलास तर तुमच्या उपयोग पडेल. बंद कर मित्रांनो. आपलं राईस शिजलो आता उतरूया का काय. मित्रांनो, या स्टोपातला पाणी घालता. एक्स्ट्राचा पाणी असत ना, थोडी बिर्याणी असत ना, तर तुमका 70% राईस शिजूक भेटता व्यवस्थित. तेल तेल टाकला. चल बस, बंद केलंच नाही तरी झालंच. पण मित्रांनो, कांदो
मित्रांनो आला लसूण पेस्ट करून मित्रांनो हे बघा खडे मसाले चिकन मसालो तो बिर्याणी मसालो अंधार त्याचा खाली ठेव ह्याच्या पिशवीतला मसालो काढ मित्रांनो ह्यो मसालो तर टाकलेला लाल तिखट होता, लाल तिखट घरात बनवलेला टोमॅटो सगळ्या मसाल्यांच्या नंतर टोमॅटो टाकायचो की मग चांगली टेस्ट येता आणि मसाला सुद्धा करपत नाही हा. आणि हा चिकन ग्रेव्ही मसाला हे सगळा व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग ह्याच्यात थोडासा पाणी ॲड करायचा, थोडासा पाणी जास्त नाही, शिजण्यासाठी. टोमॅटो करपोक नको म्हणून. नंतर टोमॅटो चांगला पाणी सुटता 2 मिनिटात. मित्रांनो आपली ग्रेव्ही तयार आहे बिर्याणीची. आता एक पाणी सुटत. मित्रांनो चिकन तर मस्तपैकी मॅरिनेट झाला अर्धा तास. तडफडीत असा चिकन. ग्रेव्ही पण मस्तपैकी मित्रांनो कलर इलो चांगला मिक्स करून घ्यायचा. हे बघा कसा चिकन झाला मस्तपैकी. या मग कॅमेरा दाखवशी बाबा. मित्रांनो बघा कशी तरी इली एकदम लाल लाल. हॉटेलमध्ये पण असली बिर्याणी खाऊक भेटूची नाही. आमका भेटो की हो खा तुमका. हे बघा कसे पीस आहेत एकदम नरम शिजलेले. ओके मित्रांनो टिक्का लावून झाला मित्रांनो. हे बघा टिक्का लावला. तर ह्या आता आपण आगीवर नेऊन ठेवूया. चला मित्रांनो आपला चिकन रेडी झाला. आता बिर्याणी लावूया. चला एकदम खतरनाक असा चिकन तयार झालेला. चली ते झालं. मित्रांनो राईस आपण थर बिर्याणी लावत नाही हा, डायरेक्टच टाकता. कारण थर बिर्याणी कांदा बिंदू भाजूचं लागतं. डायरेक्टच करता. मित्रांनो हे बघा डायरेक्ट झालो आपलं राईस टाकून. दम बिर्याणी. ती वीर ताटली दाखवून तो हंतस मध्ये. आणि मिरची कोल्हापूरची ही शेजवान चटणी. शेजवान चटणीवर टेस्ट चांगली येता. जास्ती करून ही बाहेरना विकत नाही घ्यायची, चायनीजवाल्याकडची घ्यायची. ठीक आहे चांगली टेस्ट असता. चल मित्रांनो आता याच्यावर झाकण मारूया. चल ओके ती आहे. आणि अशी नेऊन चुलीवर ठेवायची. हे आपला टिक्का बसता. इकडे 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 टिक्का उचल म्हणता. धर टिक्का धर हातात आहे. दाखव. मित्रांनो आपण ठेवला बिर्याणी मॅरिनेट का. ते आता होय 10 मिनिटात गरमागरम तयार. तर मित्रांनो यश आहे आपला टिक्का रोस्ट करता. नुसता काय बघ आधी बुतूर मेले. होय
चुलीवर टोप असल्या कारणान असा रोस्ट करूचा लागता. खाली घे. एकदम भारी अशी बिर्याणी झाली आहे मित्रांनो. बघा मित्रांनो बिर्याणी कशी इली मस्त पैकी कडक. एक नंबर. पीस बघा गरम होता एकदम आहे की. कसं शिजलं दाखवू कसं तुमका नंतर दाखवते. आत भाजता हे बघा. एक नंबर कशी एकदम इली आहे. रावस बिर्याणी कसं झाली. वास येता वेदान एक मंदार वास नंबर. बघ कसं येता. हॉटेल टाकूक झाला आता आमका. बस चल. हा. लागला काय मला माहित नाही. टाकलं एकदम बरोबर. अरे रे कौल फ्राय खाशी काय येडो अशी. मित्रांनो यश आहे बिर्याणी वाढता. भात बघ आपलं कसं झालं. आधी बस हा, हे ना. नंतर नाही वाटत. याचा अर्धा किलो सांगत होतस ना. हे बघ अर्धा काय किलो काय बोलणार काय मिळाल्या. अर्धा किलो पेक्षा कमी आहे. कमी हा मग अर्धा किलो पेक्षा कमी आहे हो. सपनार नाही हा. खावा मासा खावा. नीट लागला ना. कसं हॉटेलच हा. काय करूया आता पैसो नाही ना. हॉटेल मॅनेजमेंट केले असते तर आयच्या गावात नाही आगत झाली असती. अरे वेदा माझं हॉटेल चालवत असतो ते बरा होता. मला काय त्या भाडा दिला असतोस. नाही रे बाबा चालू पण पैसो त्याच्यामुळे मार खाऊ करता. करणार थांब थोड्या दिवस थांब. सगळा करूया बरं ना. स्वप्नीलचा पण बस. असतो तो बनव. तर मित्रांनो समाधानाचा ढेकर इलो. तर बिर्याणी मित्रांनो खाल्ला आणि बिर्याणी तर एकच नंबर झालेली. पण टिक्का पण बनवलेला टिक्का पण सॉलिड होता. तर आजची पार्टी आमची भाऊन स्पॉन्सर केला नव्हती. त्याच्या काजीतली जरा आगवीज काढला होता म्हणून. तर असे कोण ना कोण स्पॉन्सर करीत असतात आमका. तर मित्रांनो बिर्याणी तर एकच नंबर झालेली. थंडी तर कडाक्याचीच लागता आणि आज तर लयच थंडी एकदम गार. तर मित्रांनो ह्या साईड का एवढी थंडी म्हणजे काजी लवकर होतील जरा. मग तुम्हाला काजीची बिर्याणीची पण रेसिपी आणि बिर्याणी पण आम्ही बनवू काजूच्या घराची. तर मित्रांनो बिर्याणी तुमका कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.